सकाळ सकाळी एवढं आबाळ असताना मी येऊन पोहोचलो बिना भाकरीचे डायरेक्ट रिसोर्ट मध्ये. असं काय लय मोठं काम नव्हतं भावांना, पण असा विषय असा चालू आहे की आता उघडल्या शाळा, त्याच्यामुळे हे जे पुस्तकाची दुकान आहे इथे गर्दी एवढी उरायला की दुपारच्या बाहेर नाव कोणाचं तोंड दिसत नाही. त्याच्यामुळे आपला भाऊ गेला यंदा 10वीत, त्याच्यासाठी कंपास वर्कबुक एकदाचं गणिताचं पुस्तक घेतलं आणि तेवढ्यात आपले रविभाऊ पण आले होते रिसोल्डे. रविभाऊची एकदाची गाठभेट घेतली. रविभाऊ सोबत आम्ही एकदाचा सकाळचा नाश्ता आणला. ते काय रविभाऊ रिसोल्डे अरे पण दरवेळेस भेटतात, पण आपल्या ब्लॉग मध्ये काय रविभाऊ येतच नाही. त्याच्यामुळे रविभाऊ सोबत जसं हिंडलो गिंडलो आणि इकडे आम्ही एकदाच बाजारात आलो. नंतर आपल्याला कळलं की प्रद्युमन आणि सुमित आपल्या रिसोर्ट मध्ये आले. त्याची एकदाची गाठभेट घेतली, पण ते आपल्या ब्लॉग मध्ये यायला लाजू लागले. हे पावर आमचा पैलवान कशासाठी लसते का. त्याला घेऊन आपल्या गाळमामाच्या पाणीपुरीच्या गाड्यावर आलो, पण इथं आलो तर धपाधप पाणी चालू झाला. मग त्याच्यासोबत एकदाचा आम्ही नाश्ता करून घेतला आणि त्याला एकदाचा टाटा बाबा करून मी गाडीवर बसून आपल्या पोस्टाजवळ असलेल्या शुभमदाच्या दुकानावर आलो. ते काय आपल्या बॉल पुस्तक घेतले, सगळे घेतले, पण त्याच्या मोबाईलला टाकायचा होता स्क्रीन गार्ड. त्याच्यामुळे एकदाचा स्क्रीन गार्ड टाकून घेतला आणि आम्ही दिवसभर रिसोर्टातले कामावर करून रिसोर्ट गेला टाटा. आता आम्हाला घरी जायला झाला होता भाऊ डायरेक्ट संध्याकाळ, पण ते काय विषय आणि घरी जाताना काय झालं ते काय माहित. सगळं आबाळ हे निळभर झालं होतं. मग जाताना मामा वाजवते तर